राधा लहानपणापासूनच विलक्षण, अद्वितीय, भन्नाट कल्पनाशक्ती असणारी मुलगी. आपल्या या भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर पूर्ण काल्पनिक विश्व तयार करून त्यातील पात्रांना मिठी मारणारी. जिथे गंगुटीला बघून इतर मुली घाबरून पळून जातात, तिथे राधा मात्र तिचा मागोवा घेत जाते. तिचं कुतूहल आणि या गोष्टीबद्दलचं तिचं आकर्षण तिला असं करायला भाग पाडतं. पण तिथे बघितलेली जारणाची प्रक्रिया आणि गंगुटीचे शब्द तिच्या कोवळ्या मानसिकतेवर इतका खोल परिणाम करतात की तिला तिच्या भौतिक अस्तित्वाबद्दलही संभ्रम निर्माण होतो. ती स्वतःला गंगुटी समजण्यास सुरुवात करते. पण डॉक्टर कुलकर्णी यांचे उपचार तिच्या सबकॉन्शियस मनाला हळूहळू शांत करतात. तर उपाध्याय गुरुजींचा याज्ञ राधाच्या ओव्हर इमॅजिनेटिव्ह मनाला हे मानण्यास भाग पाडतं की गंगुटी तिच्या कल्पनातून नाहीशी झाली आहे, तर तिच्या डायरीत गोष्ट स्वरूपात ती अस्तित्वात आहे, एक चेटकीन म्हणून. तिला आपल्या मृत नवऱ्याशी एकदा का होईना संवाद साधायचा आहे. राधा मोठी होते, तिचं लग्नही होतं. पण या अपघाताने तिच्या मनावर पुन्हा एक मोठा आघात होतो. हा आघात कमी होता की काय, त्यात अजून एका गोष्टीची भर पडते, ती म्हणजे तिचा एकाकीपणा. या एकाकीपणामुळेच तिचं काल्पनिक मन तिच्या सुज्ञ मनाचा ताबा पुन्हा मिळवण्यास सुरुवात करतं. याबद्दल चित्रपटात एक संवादही आहे. भागाबाईबद्दल सईशी बोलताना राधा बोलते, भागाबाईला कोणीच नव्हतं, ती एकटीच होती आणि या एकटेपणाला कंटाळून तिने दुसऱ्यांच्या स्वप्नात जाण्यास सुरुवात केली. इथे भागाबाई म्हणजेच राधा, जी एकांतात कल्पना करण्यास, स्वप्न करण्यास सुरुवात करते. या काल्पनिक विश्वात तिच्याशी सहमत असलेल्या लोकांनाच जागा आहे आणि आपल्या या कल्पनेला छेद देणाऱ्या व्यक्तीला राधा आपल्यापासून दूर करते. खऱ्या शेखरला दूर करून तिच्या कल्पनेला साधेसा शेखर ती तयार करते, जो तिचं सर्व ऐकतो, जसं सई तिचं सर्व ऐकते. ती मोलकरीण, डॉक्टर रश्मी आणि तिच्या घरचे इतर सदस्यही, जे तिच्या होला हो देतात. पण तिच्या वडिलांनी जेव्हा तिच्या कल्पनेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं. जेव्हा जेव्हा तिला कोणी तिच्या रिॲलिटीची जाणीव करून देत असे, त्यावेळी ती तिची रिॲलिटी तिच्या सोयीनुसार बदलत असे. यावेळी ॲक्सिडेंटमध्ये ती शेखरचं अस्तित्वच संपवून टाकते, कारण नवरा आणि मुलगीमध्ये तिला मुलीला निवडणं सोयीचं वाटतं. इथपर्यंत तरी गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नसतात, पण त्या हाताबाहेर जाण्यास तेव्हा सुरुवात होतात जेव्हा सई तिचं म्हणणं ऐकण्यास नकार देऊ लागते. सईचं अस्तित्व पुसणं तिच्यासाठी सर्वात अवघड गोष्ट, म्हणून सईच्या अशा वागण्याला ती भागाबाईला दोषी ठरू लागते. इतकंच नाही तर ती भागाबाई जिवंत आहे, ती चालते, बोलते, ही कल्पनाही करू लागते. आणि आता इथे एंट्री होते गंगुटीची. डॉक्टर रश्मी राधाची डायरी वाचून डॉक्टर कुलकर्णी यांना फोन करून याच मोठ्या धोक्याबद्दल सतर्क करते. लहानपणी राधाच्या कल्पनातून नाहीशी झालेली गंगुटी पुन्हा तिच्या मनाचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या कल्पनाविश्वात प्रवेश मिळवते. म्हणजेच ती पुन्हा लहानपणीसारखी स्वतःला गंगुटी समजू लागते. आणि याची सुरुवातच तेव्हा झालेली जेव्हा राधाने पहिल्यांदा भागाबाईला वाड्यात बघितलेलं, ती गावी गेलेली तेव्हा. कारण त्याआधी शहरात लॉकडाऊनच्या वेळी एकटी असतानाही तिने कधी गंगुटीची कल्पनाही केली नव्हती. सई, शेखर तिच्या खोट्या रिॲलिटीमध्ये होते, पण गंगुटी मात्र कधीच नव्हती, कारण ती नेहमी आपल्या सोयीनुसार रिॲलिटी शिफ्ट करत होती. मग तिला तर तिच्या या रिॲलिटीमध्ये गंगुटीला आणणं भाग होतं सईसाठी. पण जेव्हा डॉक्टर कुलकर्णी तिच्या काल्पनिक मनाला पुन्हा शांत करतात, तेव्हा ती आपल्या काल्पनिक मनात गंगुटीला मारून टाकते, जसं तिने लहानपणी तिला तिच्या कल्पनेत मारून टाकलं होतं, तिच्या गोष्टीत मारून टाकलं होतं. पण सई तिला कुठे दिसत नाही. पण आता डॉक्टर धनंजय यांनी तिला तिच्या रिॲलिटीची जाणीव करून दिली आहे. मग ती पुन्हा आपली रिॲलिटी शिफ्ट करते, ज्यात ती या शेवटच्या अपघातात शेखरला जिवंत ठेवते, पण सईला मात्र मारून टाकते. आणि पुन्हा उपाध्याय गुरुजींचा याग तिच्या काल्पनिक मनाला हे मानण्यास भाग पाडतं की ती पूर्ण बरी झाली आहे. आता राहिला प्रश्न त्या प्लांचिट बीट्सवर आलेल्या गंगुटीच्या नावाचा, तर हा निव्वळ योगायोगच समजावा. कारण चित्रपटाच्या शेवटीच बघा ना, त्या बाहुली भागाबाईबद्दल बोलताना की ती घरात पुन्हा कशी आली, यावर डॉक्टर कुलकर्णी म्हणतात की राधानेच ती घरात आणली असेल, किंवा ती खोटं बोलत असेल, तिने ती बाहेर फेकलीच नसेल, काहीही झालं असेल. त्यावर डॉक्टर रश्मी हेच वाक्य पुन्हा बोलते की काहीही झालं असेल. पण त्यांचा बोलण्याचा अर्थ फक्त भागाबाई घरात कशी आली यापुरता मर्यादित न राहता राधाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दलही होतो. तर यावर डॉक्टर कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण अतिशय सुंदर आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की अंधश्रद्धा ही अफवेसारखी असते आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा म्हणून आपलं मन स्वतःच कल्पना करण्यास सुरुवात करतं आणि ती कल्पना खरी ठरावी यासाठी आपण जीवाचा आटापिटा करू लागतो, जेणेकरून आपली कल्पना ही खरी ठरावी.